हॅलो, नमस्कार. मी आज एक रेसिपी शेअर करणार आहे. ती म्हणजे पालेभाजीची, मेथीच्या भाजीची. तर तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघा आणि तशी भाजी एकदा करून बघा. तुम्हाला नक्की आवडेल याची खात्री आहे. आणि अगदी सोप्या पद्धतीने बनते आणि कडू वगैरे काही लागत नाही. मेथीचं व्यवस्थित तुम्ही चांगली फुटीची वगैरे आणली असेल तर काही प्रॉब्लेम येत नाही. मस्त होते भाजी. तर मी तुम्हाला रेसिपी शेअर करते. कढईमध्ये मस्त तेल तापून द्यायचं, त्याच्यामध्ये जिरे व्यवस्थित भाजू द्यायचे. त्यानंतर बारीक चिरलेला लसूण म्हणजे लसणाच्या पाकळ्या उभ्या चिरून घेतल्यात मी. बारीक चिरलेला लसूण आणि बारीक चिरलेली मिरची घ्यायची, व्यवस्थित लाल होईपर्यंत भाजायची. आणि त्यानंतर मेथीची भाजी, आता मेथीची भाजी कोणाला देठासहित आवडते किंवा विदाऊट देठ पण आवडते, म्हणजे फक्त पानं घ्यायची. तर मला देठासहित आवडते, त्यामुळे मी निवडून नंतर धुवून चिरून मग करते. तुम्हाला जर देठा आवडत नसतील तर तुम्ही फक्त पानं घेतली तर चिरण्याची काही गरज नाही. मी चिरून घेतली आहे. मस्त मिक्स करून द्यायची आणि व्यवस्थित परतून घ्यायची भाजी. आणि झाकण ठेवून द्यायचं. झाकण ठेवण्याआधी एक मीठ टाकायचं. मी मीठ टाकायला सांगायला विसरले होते. तर झाकण टाकण्याच्या आधी मीठ टाकायला विसरू नका, कारण झाकण ठेवायच्या आधी जर मीठ टाकलं तर ते व्यवस्थित सगळ्या भाजीला लागतं. आणि मेन म्हणजे पाणी वेगळं सेपरेट शिंपडण्याचं, म्हणजे थोडंसं पाणी शिंपडण्याची देखील गरज लागत नाही मीठ जर आधी टाकलं असेल तर. त्यानंतर 2 ते 3 मिनटं भाजी परतत राहायचं, थोडंफार उघडून, आणि व्यवस्थित शिजवून घ्यायची. शिजली की नाही बघण्यासाठी ना थोडंसं हातावर घेऊन तुम्ही जरासं स्मॅश करून बघू शकता. व्यवस्थित समजते लगेच शिजलेली. आणि तेल सुटतं शिजल्यानंतर त्या भाजीला, त्यामुळे तेल सुटलेलं तुम्ही बघू शकता. इथे चमक आली आहे. तर ओके, थँक्यू. नंतर भेटू नव्या रेसिपीसोबत. बाय.